महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे में विभिन्न विकास योजना की उपलब्धियां पर प्रकाश डाला। उन्होंने बताया कि उनकी सरकार ने 2.5 साल में रिकॉर्ड तोड़ योजनाएं लागू की है। उन्होंने स्वास्थ्य सुविधाओं, बुलंदियां, ढांचे और जनकल्याणकारी योजनाओं के विस्तार की जानकारी दी। शिंदे ने कहा कि महात्मा फुले स्वास्थ्य योजना की सीमा 1.5 लाख से बढ़कर 5 लाख कर दी गई है, जिससे गरीब मरीजों को लाभ मिलेगा। सगळ्यांनी आपण लोकप्रतिनिधींनी हे आचरणात आणलं पाहिजे। लोकांमध्ये एक समाज भावना निर्माण झाली पाहिजे। लोकांना आपण मदत करत असतो। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा प्रशासन या रथाची दोन चाकं आहेत। शासन आणि प्रशासन काय वेगळं नाही आहे। म्हणून अधिकारी जे आहेत ते अधिकारी देखील झपाटल्यासारखे काही काम करतात। योजना आम्ही सुरू केल्या, आता आम्ही ज्या योजना चालू केल्या त्या योजना राबवल्या कोणी? अधिकाऱ्यांनी राबवल्या। अधिकाऱ्यांनी राबवल्यामुळे 2 कोटी किती 40 लाख काहीतरी मुलं आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे दिले। 2 कोटी 40 लाख, 40 का 50 लाख आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देऊ शकलो। युवा प्रशिक्षण योजना करू शकलो। शेवटी अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जे जोरात राबवलं, शासन आपल्या दारीमध्ये कलेक्टर, तहसीलदार, तलाठी सगळ्यांची कॉम्पिटिशन लागली होती, किती आपण लाभार्थी वाढवतोय। मला आनंद आहे, समाधान आहे की लाभ पूर्वी नव्हते का, लाभार्थी नव्हते का योजना नव्हत्या का? होत्या, परंतु सर्वसामान्य माणूस त्या सगळ्या याच्यामध्ये पडतो। मग त्याला कार्यालयात जावं लागतं, कलेक्टर कचेरीत जावं लागतं, मग तो चक्रा मारून कंटाळतो। मग आम्ही थेट काय केलं, आम्ही डायरेक्ट शासन आपल्या दारी त्या गावामध्ये घेऊन गेलो। बाळासाहेब आमचे म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते आम्ही तिकडे दाखवलं। आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, त्या काळामध्ये 5 कोटी लोक लाभार्थी ठरले। 5 कोटी लोकांना लाभ मिळाला। 5 कोटी ही संख्या किती मोठी आहे। मग त्याच्यात अगदी दाखल्यापासून, पॉवर टिलरपासून, ट्रॅक्टरपासून, ड्रोनपासून सगळं दिलं आपण। आणि म्हणून तर शासन जे आहे हे गतिमान शासन, काम करणारं शासन, लोकाभिमुख शासन, हे जेव्हा आपल्याला लोकांमध्ये जेव्हा चर्चा होते, कधी होते? जेव्हा शासन काम करतं, प्रशासन काम करतं। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून आज खूप खूप शुभेच्छा देतो।